नमस्कार, आपण पाहताय सांगली न्यूज। मूक बधीर बंधूंसाठी वैभव पाटील यांची मोठी घोषणा। जागतिक कर्णबधीर दिवसाचे औचित्य साधून युवा नेते व राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी मूक बधीर बंधूंसाठी मोठी घोषणा केली आहे। मूक बधीर बांधवांसाठी लवकरच विटा शहरामध्ये हॉलसाठी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। जागतिक कर्णबधीर दिन साजरा करण्यासाठी खानापूर, आटपाडी, विटा, कडेगाव परिसरातील सर्व मूक बधीर बंधू भगिनी, त्याचप्रमाणे लोकनेते हनुमंतराव पाटील निवासी मूक बधीर विद्यालयातील विद्यार्थी व सर्वोदय मूक बधीर संस्था यांनी एकत्रितपणे शहरामधून फेरी काढली। या फेरीचे उद्घाटन युवा नेते वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। शहरातील मुख्य रस्त्यावर फेरी काढून या बांधवांनी जागतिक कर्णबधीर दिन मोठ्या उत्साहात साजरा केला। यावेळी वैभव पाटील यांनी मूक बधीर बांधवांना परमेश्वराने जरी अपंगत्व दिले असले तरी यशस्वी माणूस म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने आयुष्य जगावे यासाठी मी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले। त्याच पद्धतीने लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये 3 मूकबधीर युवकांना रोजगार दिल्याचे त्यांनी या प्रसंगी सांगितले। तसेच अजूनही मूकबधीर युवकांना रोजगार मिळावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले। त्यासाठी मी व्यक्तिगत पातळीवर शासनाकडे व पोलीस प्रशासनाकडे पाठपुरावा करून मूकबधीर बांधवांना दुचाकीचे लायसन्स व इत्यादी मदत मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले। यावेळी मूकबधीर बांधवांच्या चेहऱ्यावरचे हास्य बरेच काही सांगून जात होते। त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता। या मूकबधीर बांधवांच्या फेरीमध्ये 200हून अधिक मूकबधीर बांधव उपस्थित होते। त्यावेळी त्यांच्या मनोरंजनासाठी विविध खेळ व कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते। त्या प्रसंगी बोलताना युवा नेते व ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, यावर्षी देखील अत्यंत उत्साहात हा दिन आपण साजरा करीत आहोत। सगळ्यांना या दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपल्या लोकनेते हनुमंतराव पाटील आपले जे मूकबधीर शाळा आहे ते लायन्स क्लब ऑफ विटा सिटीनं चालू केलेली होती आणि आज सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं ती शाळा चालू आहे। अशा मुलांना निसर्गानं जो घाला घातलाय त्यांना याच्यापासून पुढं त्यांचं आयुष्य जगत असताना कुठेही कमीपणा वाटू नये म्हणून ही शाळा आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवतोय। दरवर्षी अनेक मुलं या शाळेचा लाभ घेतात। भविष्यात विटे शहरामध्ये या संघटनेसाठी स्वतःची एखादी जागा असू शकते का, एखादा हॉल तिथं मिळेल का, की जेणेकरून वर्षभरामध्ये विटे शहरामध्ये हे जी मुलं आली, त्यांचे पालक आले किंवा काय कार्यक्रम घ्यायचा झाला तर आपल्याला तिथं त्यांना जागा उपलब्ध स्वतःची करून देता येईल। असं आपल्या संस्थेमध्ये सुद्धा आज आपण 2 ते 3 जणांना कर्णबधीर आहेत त्यांना आपण काम करायची संधी उपलब्ध करून दिलेली आहे। भविष्यात सुद्धा आपल्या लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्या संस्था आहेत तिथं ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला आपण कामाची संधी उपलब्ध करून देऊ। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।